मला जर आहे ना कुठं जायचं असलं ना तर तुमच्या आहे ना कला असणाऱ्या कलाकार मित्रांसोबत जा, कारण की तो कलाकार आहे ना त्याची कला कधीच व्हायला जाऊन देत नाही. सगळे कलाकार आहे ना एकत्र आल्यावरती काय धिंगाणा असतो ना ते दाखवतो आता मी तुम्हाला. तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका विराज. आता काही लोकांची यंत्रणा आहे ना 9-10 वाजल्याच्या नंतर चालू होते, पण आपली यंत्रणा आहे ना सकाळी 6 वाजल्यापासूनच चालू होते. आज ना सुट्टी असल्यामुळे ना पोरांनी ना एकदम भारी नियोजन केलं होतं. नियोजन असं होतं की आज ना जायचं होतं शिर्डीला. त्यासाठी मी लगेच नगर मध्ये येऊन पोहोचलो. तर आता तुम्ही म्हणता जायचं तर शिर्डीला होतं, मग तू नगरला कशाला गेला होता? तर आता तुम्हाला तर माहितीच आहे तुमच्या भावाला किती होते. नाही तसा काही विषय नाही, पोरांचं नियोजन होतं आज ना रेल्वेने जायचं. मग काय लगेच ना रेल्वे स्टेशनवर आल्यावर आहे ना पोरांनी ना लगेच ना तिकीट काढून घेतले. तिकडून ना रेल्वेचा आवाज आला. पोरं म्हणे चला बरं रापा रापा, नाही तर आपल्याला बसायला आहे ना जागा नाही भेटायची. तर नाही रेल्वे ना दुसरी झाली होती आणि सगळ्यांना असं झालं होतं कधी आपली रेल्वे आणि कधी आपण शिर्डीला जाऊ. तेवढ्यात ती मॅडम म्हणे, तुम्ही ज्या रेल्वेची वाट बघत आहे ती रेल्वे येणार नाही, तुम्ही कृपया घरी जा. आता आहे ना रेल्वे पण आली होती. म्हटलं आता पटापट आहे ना आपलं बसून घ्या, नाही तर आपल्याला आहे ना काय जागा राहणार नाही. रस्ता भाऊ बोली म्हणे तुम्ही सगळेजण ना गाडीत बसून घ्या, मी ना थोडासा आहे ना गाडीला धक्का देतो. काय मस्त पैकी ना रेल्वेत बसल्याच्या नंतर ना मोबाईल चार्जिंगला लावला. आता आत्ताशी आम्ही ना बेलापूर मध्ये येऊन पोहोचलो होतो. 1-1.5 तासाचा प्रवास करून ना आम्ही आता फायनली ना साईनगरी मध्ये येऊन पोहोचलो होतो. आणि आता रेल्वे स्टेशन पासून ना मंदिर ना 1 किलोमीटर होतं. आणि हा आता आपण इथपर्यंत तर आलोच, याच्या पुढेही जाणार आहे. तेवढं तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो, कमेंट करून टाका. आणि हा खरंच आपले ब्लॉग आहे ना खरंच चांगले राहते का नाही ते ना कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. रेल्वे स्टेशन पासून आहे ना रिक्षात बसलो आणि 5 मिनिटात मंदिरापाशी येऊन उतरलो. आणि हा तुम्हाला तर माहितीच आहे आतमध्ये कुठल्याही प्रकारची कोणतीही वस्तू घेऊन जाता येत नाही. आणि हा आपली खरी मेन गोष्ट म्हणजे मोबाईल. आणि हा आपल्याला ब्लॉग मध्ये आतमधलं काहीही बघायला भेटणार नाही. तर आता आम्ही आमचे सगळ्यांचे मोबाईल इथे लॉकर मध्ये ठेवून जाणार आहे. आणि हा आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ आहे ना मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच बघायला भेटेल. तर मित्रांनो आता कंप्लीट 2-3 तास झाले आम्ही मंदिरातच होतो. आता आम्ही फायनली दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत. तर आता आम्ही सगळेजण चाललो आहोत जेवायला. हा मित्रांनो तुम्हाला काय आता आतमधल्या मूर्तीचं दर्शन घेता आलं नाही, तुम्ही ह्याच मूर्तीचं दर्शन घेऊन टाका. तर मग आता आम्ही मस्त पैकी जेवण वगैरे करून जातो घरी. तुम्ही घ्या तेवढं लाईक आणि फॉलो करून. पाटकुन दिशी ओम साईराम.